नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये मंडळी आपण काय पाहतोय, चक्क मम्मी साहेबांना मंजू आता सत्याच्या आयुष्यात नकोच आहे. म्हणून मम्मी साहेबांचा इतका घाणेरडा डाव आता त्यांनी चालू केला आहे. त्या सरळ जाऊन इन्स्पेक्टर पूर्वाला भेटल्यात आणि तिला जाऊन आता त्या काय नेमकं तिला मिळून कारस्थान करणार हे सगळं आपण प्रेक्षकांनो आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा दाखवला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी आपण पाहतोय मम्मी साहेब सत्या आणि मंजूला वेगळं करण्याचा जो काही प्लॅन पूर्वा मॅडमसोबत करणार आहेत त्याच्यामध्ये नेमकं आता काय घडणार आहे. तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला आता असं दाखवलं जात आहे की मम्मी साहेब सरळ सपनाला घेतात आणि आता पोलीस स्टेशनला जायला निघतात. त्या म्हणतात मंजूला आता इकडे काही करून पोलीस स्टेशनला ती पोचायच्या आधी आपल्याला तिकडे जाऊन पूर्वा पाटील मॅडमला भेटायला पाहिजे. आता तिथे आल्यावर पूर्वा पाटील मॅडम कुठे आहेत तर त्या आतमध्ये येतात आणि त्या म्हणतात आम्हाला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. पूर्वा म्हणते काय काम आहे तुमचं आमच्याकडे, काय काम आहे लवकर सांगा, माझ्याकडे टाईमपास करायला वेळ नाही आहे. तर आता मम्मी साहेब लगेच म्हणतात हे बघा पूर्वा मॅडम, तुमचा जो प्लॅन आहे ना, आता पूर्वा मॅडमला ती म्हणते की सत्या मंजूला वेगळं करण्याचा तुमचा जो काही प्लॅन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. कारण की पूर्वा मॅडम आम्हाला सुद्धा ती मंजू नको आहे, माझ्या सत्याच्या आयुष्यात मला मंजिरी पाहिजेच नाही आहे. पूर्वाला सुद्धा तेच हवं असतं, काही करून सत्या मंजूला वेगळं करायचं. ती आता मम्मी साहेबसोबत हातमिळवणी करते आणि आता पूर्वा म्हणते ठीक आहे, आम्ही सुद्धा आता इकडे प्रयत्न करू, मंजिरीवरती लक्ष ठेवू, तुम्ही सुद्धा ठेवा. मम्मी म्हणतात काळजी करू नका, तुम्हाला जे पाहिजे असेल ती सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत जाईल, आम्ही तुम्हाला सगळं सांगू. आणि धक्कादायक ट्विस्ट म्हणजे प्रेक्षकांनो, मम्मी आणि पूर्वा बोलताना बघते कोण तर भारती मावशी चोरून त्यांचं डिस्कशन ऐकतात. लगेच मम्मी साहेबीन तिकडून निघून गेल्याच्या नंतर मंजू पोलीस स्टेशनला येते. तिकडे आल्याच्या नंतर लगेच भारती मावशी म्हणतात मंजू मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, थोडं बाजूला या बरं मंजू मॅडम. मंजू म्हणते काय झालं भारती मावशी. हे बघा मंजू मॅडम, तुमच्या आधी इथे मम्मी साहेब आणि सपना येऊन गेल्यात आणि त्यांनी या पूर्वा मॅडमसोबत हात मिळवणी केली आहे. तुम्हाला आणि सत्यादादाला वेगळं करण्याचा त्यांचा खूप मोठा प्लॅन आहे. काय आहे खरंच भारती मावशी, असं तुम्ही काय बोलताय, खरंच माझ्यावर विश्वास ठेव मंजू मॅडम, खरंच हे सगळं झालं आहे, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. मंजूला मात्र पुरता धक्काच बसलाय. मंजू म्हणते बापरे, एवढं सगळं झालंय, घरात एवढं सगळं चालू आहे तरी मला हवासुद्धा नाही. आता मात्र मंजू म्हणते मला काहीतरी करावंच लागेल. मंजूला जाम टेन्शन येतं. लगेच ती पूर्वा मॅडम जी आहे ती मात्र मंजूला केबिनमध्ये बोलावून घेते. मंजू जेव्हा आता आतमध्ये येते, काय झालं मॅडम, तर त्या म्हणतात काय चाललंय काय तुमचं, लक्ष कुठे असतं. अहो मालिनी मॅडमची केस कुठपर्यंत आली आहे, काही हाताला माहिती वगैरे लागली आहे की नाही, तुम्हाला काही कळतं आहे की नाही, ती बाई कोण आहे. तात्यासाहेब मोहिते पाटील त्यांची बायको आहे ती, काय तिचा पत्ता तिचा शोध काहीतरी लावा, अजून तुम्ही काही हातपाय हलवलेले दिसत नाही आहे. मंजू म्हणते अहो मॅडम शोध लावतोच आहे आम्ही, पण त्यांची इन्फॉर्मेशन अजिबात भेटलेली नाही आहे. आपण काय पावलं उचलू शकतो ना ते आम्ही उचलतो आहोत, आम्ही पण थांबलेलो नाही आहेत. असं आता जेव्हा ती म्हणते हे बघा तुमच्यामुळे आपल्या हातातून ही केस जाईल बरं का, म्हणून तुम्हाला मी आधीच सांगून ठेवते, लवकरात लवकर जे करायचं ते करा, जे करायचं ते फटाफट करून ती फाईल आपल्याला क्लोज करायची आहे. ती मालिनी मॅडम कुठे, लवकर त्यांच्याबद्दल सगळी माहिती शोधून मला सांगायची आहे. 6 दिवस तुम्हाला आता देते, 6 दिवसात तुम्ही मला सगळं करून दाखवायचं. तर मंजू म्हणते मॅडम पण 6 दिवसात कसं शक्य आहे. पूर्वा मॅडम चिडते का शक्य नाही आहे, काम करा मन लावून, सगळं शक्य होईल, मला काहीही सांगू नका आणि तुम्ही तुमचं हे 6 दिवसात काम करून दाखवा, असं तिने चक्क आता मंजूला धमकीच दिलेली असते. मंजूला खरं तर टेन्शन आलेलं असतं, परंतु मंजू तिकडे काही बोलत नाही. मंजू बाहेर येते, तिचं रुटीन काम चालू करते. इकडे मात्र प्रेक्षकांनो दुसरीकडे आपण पाहतोय सत्यादादा गडबडीमध्ये मंजूला भेटायला पोलीस स्टेशनला आलेला असतो. तिकडे आल्याच्या नंतर तो मंजूला म्हणतो वाघमारे बाहेर ये, मला तुला बोलायचे काहीतरी. मंजू म्हणते थांब सत्या, मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे, तू आधी बाहेर ये, कोणी ऐकला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. इकडे मात्र मित्रांनो बाहेर आल्याच्या नंतर ती म्हणते सत्या तुला माहिती आहे आज काय झालं. अरे मम्मी साहेब आणि सपना वहिनी इकडे पोलीस स्टेशनला आल्या होत्या, पूर्वा मॅडमसोबत त्यांचं काहीतरी डिस्कशन झालं आहे, त्या दोघींनी एकमेकींसोबत हातमिळवणी केली आहे, त्यांना आपल्या दोघांना वेगळं करण्याचं आता फायनल केलं आहे, काही करून आपल्या दोघांना वेगळं करायचं आहे असा पूर्वाचा आणि मम्मी साहेबचा प्लॅन आहे.
त्या आपल्या दोघांबद्दल सगळी इन्फॉर्मेशन सगळं पूर्वा पाटीलला देणार आहेत. आपण दोघं काय करतो, एकत्र कधी राहतो, आपलं काय चाललं आहे, आपण कशी वेगळे होणार, हे सगळं आता त्यांचं प्लॅनिंग चालू आहे असं सांगितल्याच्या नंतर सत्या म्हणतो, अच्छा असं आहे का, मम्मी आणि सपनीकडे तर मी बघतोच, मी आता वाघमारे बघतो, तू शांत व्हा, तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नका. सत्या म्हणतो, मंजू आता तुम्ही फक्त शांत व्हा. सत्या हे बघ, मला हे भारती मावशीने सगळं सांगितलं आहे, त्यामुळे तू शांत राहा. आपण आता लगेच गडबडीत कुठलाही डिसिजन घेऊ शकत नाही आहे. तेवढ्यात आता तिकडून पूर्वा मॅडम येतात आणि सत्याला बघून तिला भयंकर राग येतो. सत्या मंजू तिकडून निघतात. मंजू म्हणते, सत्या तू जा. आता मंजू आतमध्ये जाते. पूर्वा म्हणतात, काय चाललं आहे, कळत नाही आहे का, पोलीस स्टेशन आहे, धर्मशाळा नाही आहे, हा सत्या इथे कशाला आला होता. सत्या मात्र अजिबात काही बोलत नाही आहे. तो आता इकडे दगड फेकून आपल्या अंगावर चिखल कशाला उडवून घ्यायचा म्हणून तो सत्या आता चुपचाप घरी जायला निघतो. तर मंडळी, पुढच्या भागामध्ये नेमकं आता काय होणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे अपडेट, एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.